जळगावसारख्या ठिकाणी राहून मुंबईत येणं आणि स्वतःचं पाऊल तिथे रोवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे जरा कठीण गोष्ट देवाला म्हणावंसं वाटतं की थँक्यू सो मच की अशी सिरियल माझ्या पदरात आली आणि तेव्हा मी स्ट्रगल करत होते आणि काही वेळेला ऑडिशन्स देऊन देऊन एका सर्टन पॉईंटला तुम्ही कंटाळता आणि तुम्ही म्हणता जाऊ दे ना आज कशाला जायचं आणि माझी मुलगी लहान होती त्यावेळेला जर मी हे टाळलं असतं आणि मी जर गेले नसते तर ही सिरियल आज मला मिळाली मोठी मोठी लोकांबरोबर मी कामं केली त्यावेळेला विक्रम गोखले लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे अशी अनेक नावं आहेत ज्यांच्याबरोबर मी काम केलं उभी राहिले. नमस्कार मी सोनालिका जोशी. पहिला विचार कधी आला की आपण अभिनय करावा? विचार असा काही आला नाही फारसा कारण मुळात मी लहानपणापासून हे करते आहे ॲक्टिंग फील्डमध्ये आहे. फक्त मी आधी जळगावला राहत होते आणि तिथे पंचम नावाची संस्था होती तिथे माझी आई आणि ताई हे खूप कार्यरत होत्या आणि त्याच्यात मी लहान मुलांची जी कॅरेक्टर्स असायची ती मी प्ले करायचे. सो मुळात आमच्याकडे ब्लडमध्येच ॲक्टिंग आहे असं पण म्हणू शकतो कारण आई नाटकातनं तेव्हा जळगावमध्ये कामं करायची. बाबा माझे कवी आहेत आणि त्यामुळे ती प्रेझेंटेशनची एक सवय डायलॉग डिलिव्हरी कशी करायची असते हे सगळंच इनबिल्ट असल्यामुळे आम्हाला खूप सहजतेने ते करण्याची ताकद मिळाली आणि लहानपणापासून करत आले. आणि मग तेवढ्यासाठी आईबाबांनी असा डिसिजन घेतला कारण माझी ताईसुद्धा ह्या क्षेत्रात कार्यरत होती. सो तिच्यासाठी खरं तर हा डिसिजन घेतला गेला की मुंबईत आपण येऊया आणि इथे आपल्याला ह्या क्षेत्राला स्कोप आहे तर आपण इथे येऊन सेटल होऊ आणि मग इथे पुढे काहीतरी प्रयत्न करूया. सो आम्ही जेव्हा मुंबईमध्ये आलो तेव्हा ताई माझी 2-4 नाटकं तिने केली सुरुवातीला पण नंतर तिचं लग्न ठरल्यामुळे लव्ह मॅरेज झाल्यामुळे तिने ह्या फील्डपासनं दूर जायचं ठरवलं. पण माझी तिकडे एंट्री आल्या आल्या झाली होती आणि मी नाटकातनं नाव कमवत गेले आणि मला मिळत गेली कामं. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी ॲक्च्युली मुंबईत आल्यानंतर कॅमेरा फेस केला सिरियल केली होती उडनछू नावाची. सो ती झी टी व्हीला होती आणि तिथून आमची सुरुवात झाली आणि तिथून कॉन्फिडन्स पण मला आला की अरे आपण करू शकतो कारण ते टेक्निकल फील्ड होतं मुळात कारण तोपर्यंत नाटकांचीच सवय होती टी व्हीवर कधीच काम केलं नव्हतं. पण तेही इतक्या सहजपणे घडलं की जसं काही मी खूप वर्षांपासून तिथे काम करते त्यामुळे ते इतकं सहजपणे होत गेलं की हां म्हणजे मला आहे कॉन्फिडन्स आणि मी करू शकते. आणि मग नाटकं आणि मग नंतर खूप सिरियल्स आणि खूप चॅनल्स लॉन्च झाल्यामुळे खूप सिरियल्सही मला मिळाल्या. पहिलं नाटक, पहिली मालिका आणि पहिली सिनेमाची आठवण? ती पहिली मालिका मी म्हटलं तसं उडनछू नावाची मला मिळाली होती. ती पहिली मालिका आणि ती ताईबरोबर होती. ताई आणि मी आम्ही दोघींनी मिळून ते कॅरेक्टर एक प्ले केलं होतं आणि ती खूप छान आठवण होती कारण सगळं नवीन होतं मुळात. म्हणजे लूक कुठे द्यायचा हे काही टेक्निकल काहीच माहिती नव्हतं तेव्हा कारण नाटकातच काम केल्यामुळे माहितीच नव्हतं. पण तिथे सगळं नवीन होतं पण ते छान खूप मजा केली आणि ते जरा कॉमिक कॅरेक्टर होतं तर आणखीनच धमाल केली आणि ओळखीतली लोकं होती जी 2-3 जे को आर्टिस्ट होते ते त्यामुळे छान ग्रुप जमला होता आणि खूप एन्जॉय केलं होतं. पहिल्या नाटकाची आठवण? पहिल्या नाटकाची आठवण कुणासाठी कुणीतरी आणि खूप टेन्शन होतं खरं तर कारण मुंबईत येऊन म्हणजे मी पहिल्यापासून मुंबईत वाढले असतं तर गोष्ट वेगळी होती पण जळगावसारख्या ठिकाणी राहून मुंबईत येणं आणि स्वतःचं पाऊल तिथे रोवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे जरा कठीण गोष्ट वाटायची कारण ज्यांना आपण टी व्हीवर बघितलं आहे त्या लोकांबरोबर आपण काम करणार ह्या भीतीनेच जरा हातपाय थरथरले होते. आणि प्रदीप कबरे त्या नाटकामध्ये होते, पल्लवी प्रधान तेव्हा बऱ्यापैकी एस्टॅब्लिश ॲक्ट्रेस होती आणि अचानक असं सगळं नवीनच फील्ड म्हणजे काय माहिती नव्हतं कसं होणार आणि काय होणार. पण त्या नाटकात खूप छान सगळ्यांनी साथ दिली आणि मी करू शकले आणि त्या पहिल्याच नाटकातनं मला नॉमिनेशन मिळालं विशेष लक्षवेधी अभिनेत्री. तेव्हा ही कॅटेगरी होती आणि तेव्हा मला हे या कॅटेगरीत नॉमिनेशन होतं आणि ते सुद्धा रसिका जोशी आणि निर्मिती सावंत एवढ्या मोठ्या तगड्या ॲक्ट्रेसबरोबर पहिलंच नॉमिनेशन मला हे मिळाल्यावर म्हणजे माझं जरा थोडंसं आजकल पाव जमी पर नाही पडते वगैरे तसं झालं होतं. तर ती एक छान आठवण होती त्या नाटकाची. पहिल्या सिनेमाची आठवण? पहिल्या सिनेमाची म्हणजे सिनेमा केले मी पण ते असे काही फार हे नाही म्हणजे फार आठवणी अशा नाही आहेत. झुळूक नावाचा एक मी चित्रपट केला होता तो खूप छान होता. त्याचं कॅरेक्टरही खूप छान होतं. ऐश्वर्या नारकर, श्रेयस तळपदे, गिरीश ओक अशा सगळ्या मोठ्या लोकांबरोबर मी परत एकदा सिनेमा फेस केला आणि सिनेमात मी ते काम केलं आणि खूप छान झुळूक नावाचा एक चित्रपट मला आठवतो. मी एकच ॲक्च्युली चित्रपट केला. सो पण तो खूप छान होता म्हणजे काम खूप होतं पहिल्याच चित्रपटाच्या मानाने. असं नाही की येऊन जाऊन काहीतरी रोल मिळाला होता. लकी होतं मी की
त्या दोघांच्या तिघांच्या बरोबरीने मला अजून एक कॅरेक्टर जे मला मिळालं होतं प्ले करायला ते पण खूप तेवढंच ताकदीचं होतं. पहिल्यांदा जेव्हा कॅमेरासमोर उभा राहिला होता तेव्हा डोक्यात काय विचार होते? काही नाही, ब्लँक होते, कारण माहितीच नव्हतं ना की काय असतं एक्झॅक्टली. इनोसन्स होता, त्यामुळे अच्छा असं करायचं आहे बरं, असं अच्छा असं करायचं बरं, असं असं म्हणून मी केलं. त्यामुळे त्यातली काही अशी तिथे काही फिअर आणि असं काही नव्हतं, कारण एकतर ताईच होती बरोबर आणि सगळी नवीन लोकं होती. त्यामुळे अच्छा हे नवीन फील्ड आहे, नवीन आहे, त्यामुळे इनोसन्समध्ये ते सगळं खपून गेलं. आता जेव्हा मागे वळून पाहता तेव्हा त्यावेळीची सोनालिका आणि आज जी सोनालिका आहे तिच्याबद्दल काय सांगाल? खूप कॉन्फिडन्स वाढला आहे. स्वतःबद्दलचा जो एक कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास असायला लागतो, तो खूप वाढला आणि एवढ्या अनुभवानंतर नक्कीच तो वाढायला हवा. आणि तेव्हा थोडंसं बिचकायला व्हायचं, कारण मुळात मुंबई नवीन, सगळंच नवीन माझ्यासाठी जेव्हा मी मुंबईत आले. आणि तेव्हा असं जरा काय म्हणतात त्याला, मोठी मोठी लोकांबरोबर मी कामं केली त्यावेळेला. विक्रम गोखले, लक्ष्मीकांत बेर्डे, म्हणजे अशी अनेक नावं आहेत ज्यांच्याबरोबर मी काम केलं, उभी राहिले. प्रदीप पटवर्धन, जसं बायकोसून शेजारी मी केलं होतं, त्यात जयवंत वाडकर, प्रदीप पटवर्धन, हे सगळे मोठे ज्यांनी म्हणजे मोरूची मावशी वगैरे, म्हणजे प्रचंड लोकांचं प्रेम त्यांना मिळालेलं. आणि अशा लोकांना, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, सगळे मोठे लोक, शरद पोंक्षे, त्याच्याबरोबर मी खूप सिरियल्स केल्या, शैलेश दातार, आनंद अभ्यंकर, ह्या सगळ्यांबरोबर मी खूप काम केलं. आणि तेव्हा खरं तर मी लहानही होते आणि नवीन होते या क्षेत्राशी, त्यामुळे मला थोडंसं असं टेन्शन असं की आपण काही चुकून बोललो तर कसं बोलायचं असतं, कसं वागायचं असतं, स्मार्टनेस काय होता हा अजिबात नव्हता. कारण ती जळगावची एक टिपिकल आपली घरगुती जी पद्धत असते आपल्याला तेवढंच माहिती असतं. इंडस्ट्रीत पाऊल ठेवणं, तिथे कसं मार्केटिंग करायचं, स्वतःला कसं उभं करायचं, याचं ॲक्च्युली म्हटलं तर काहीच ज्ञान नव्हतं. मी फक्त माझं काम करत होते सिन्सिअरली, जे मला येत होतं, कारण मला माहिती होतं की मी ॲक्टिंग छान करू शकते. तेवढाच एक काय तो कॉन्फिडन्स तेव्हा माझ्याकडे होता. पण आता ओव्हरऑल थोडंसं शिकत अनुभवाने इथपर्यंत पोचले. आणि आता आपण म्हणू शकतो की ॲटलिस्ट मी सगळ्यांसमोर बसल्यावर एक आपल्याला थोडंसं एक सेन्स लागतो, तो आला आहे. यंग मुलं मुली जे या क्षेत्रात येऊ पाहतात त्यांना काय सजेस्ट करा? तुम्ही खरं तर म्हणजे मला असं आवडेल म्हणायला की तुम्हाला स्वतःला माहिती असतं की आपल्यात काय आहे, आपण काय करू शकतो, आपली ॲबिलिटी, आपली कपॅसिटी, पोटेन्शियल, हे सगळंच माहिती असतं. सो ते ओळखून या. कोणाच्या इन्फ्लुअन्सखाली, कोणाचं काहीतरी बघून आपल्या ह्या इंडस्ट्रीत येऊ नका. इवन कुठल्याच क्षेत्रात अशा जाऊ नका जिथे तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे, किंवा जिथे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला त्यातलं नाही कळत किंवा येत नाही आहे. जिथे तुम्हाला येतं तिथे स्ट्रॉंगली पाऊल टाका, तिथे आत्मविश्वासाने पाऊल टाका आणि त्यात मेहनतही करा, कारण मेहनतीने माणूस नक्कीच पुढे जातो आणि त्याला नक्कीच फळ मिळतं. हे मी स्वतः अनुभवलं आहे. जेव्हा आता तुम्ही एवढा टाईम टी व्ही आणि नाटक हे काम केलं आहे, तो जो स्ट्रगल असतो, ती जी तुमची त्यामागची मेहनत असते ती प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही, तर त्यांना वाटतं सहजच होतं आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? त्या मेहनतीबद्दल काय सांगाल? आणि त्या ज्या आत्तापर्यंत जर्नीतल्या सॅक्रिफायसेसबद्दल काय सांगाल? असतात सॅक्रिफायसेस, असतात, मेहनतही असते डेफिनेटली. आणि ही फक्त आमच्या क्षेत्रात नाही आहे. मी म्हणेन की अगदी आपण कचरा काढणारी जी माणसं आहेत त्यांनाही तेवढाच रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, कारण त्यांचंही काम तेवढंच रिस्पेक्टफुल असतं. त्यांनाही तेवढाच मेहनत लागते. शारीरिक, मानसिक, सगळीच स्ट्रेस सगळ्यांनाच असतो. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की आमच्या क्षेत्रात खूप मेहनत आहे वगैरे. सगळ्याच क्षेत्रात तेवढी मेहनत असते आणि जिथे तुम्ही मेहनत करताना तिथेच तुम्ही पुढे जाऊ शकता किंवा एका ठिकाणी तुम्ही स्टेबल होऊ शकता. सो सॅक्रिफायसेस डेफिनेटली आहेत, कारण आमचं खूप अनप्रेडिक्टेबल शेड्यूल असतं. आम्हाला रविवार, शनिवार असे प्रकार नसतात. आम्हाला सणवार बरेच वेळेला नसतात, कारण आमचा कधीतरी एपिसोड अडकलेला असतो किंवा आम्हाला काहीतरी 11th आवरला करावं लागतं. सो बरेच वेळेला फॅमिलीबरोबर तुम्ही तेवढा वेळ देऊ शकत नाही. काही वेळेला आमचे तासही एक्स्ट्रा होतात. आम्ही 14-15 तास काम करतो. त्यामुळे इट डिपेंड्स की तुमचं शेड्युलिंग काय आहे. तर प्रत्येक वेळेलाच तुम्हाला फॅमिलीबरोबर जाता येईल किंवा तुमच्या मनासारख्या गोष्टी करता येतीलच असं होत नाही. त्यामुळे हे सॅक्रिफायसेस आहेत. बरेच वेळेला असं होतं की काही ठिकाणी जाऊन काहीतरी शॉपिंग करायचं असतं, ते जाऊ शकत नाही जस्ट बिकॉज ऑफ युअर फेस.
तर ते थोडंसं सॅक्रिफाईस करावं लागतं की कुठेही एक भैया उभा आहे छान पाणीपुरीचाच ठेला घेऊन आणि मी तिकडे जाऊन खाल्लं असं मला बरेच वेळेला टाळावं लागतं. इच्छा खूप असते. तर हे छोटे छोटे सॅक्रिफायसेस पण ते मॅटर करतात खूप. सो मोठे पण आहेत, छोटे पण आहेत, पण इट्स पार्ट ऑफ दॅट जॉब ऑर लाईफ. आणि हे प्रत्येकाला करावे लागतात. मी असं म्हणत नाही की आम्ही खूप मोठे आहोत. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे काहीतरी सॅक्रिफाईस करत असतो. त्यामुळे हे प्रत्येक जण धन्य आहे. प्रत्येकजण तेवढी मेहनत करतो. ज्या प्रकारचं प्रेम तुमच्या पात्रावर होतं, माधवी भिडे या पात्रावर, त्याबद्दल काय सांगाल आणि भारावून व्हायला होतं कधी? खूप खूप म्हणजे इतकं लोकांचं प्रेम अनुभवलं आहे ना की डेफिनेटली एक खूप ग्रेटफुल वाटायला होतं की आणि देवाला म्हणावंसं वाटतं की थँक्यू सो मच की अशी सिरियल माझ्या पदरात आली. आणि तेव्हा मी स्ट्रगल करत होते आणि काही वेळेला ऑडिशन्स देऊन एका सर्टन पॉईंटला तुम्ही कंटाळता आणि तुम्ही म्हणता जाऊ दे ना, आज कशाला जायचं. आणि माझी मुलगी लहान होती. त्यावेळेला जर मी हे टाळलं असतं आणि मी जर गेले नसते तर ही सिरियल आज मला मिळाली नसते. केवळ त्या ऑडिशनला मी माझ्या मुलीला शेजाऱ्यांना रिक्वेस्ट करून त्यांना मी म्हटलं मी अर्ध्या तासात जाऊन येते, कारण ते लोकेशन जे होतं ते माझ्या घरापासून 15 मिनटावरच होतं. तर मी म्हटलं कशाला आपण अवॉइड करायचं, एक ट्राय मारू. आणि माझ्या मित्रांनी मला हे सजेस्ट केलं होतं की एक ऑडिशन आहे जिथे मला तो रोल मिळत होता पण मी करत नाही आहे, पण माझ्या बायकोचा रोल तिथे आहे, तर तुला जायचं तर तू जा. आणि मला काय बुद्धी झाली, मी माझ्या मुलीला ती त्यांच्याकडे रिक्वेस्ट करून ठेवलं, पैठणी वगैरे घातली आणि मी तिथे गेले. आणि ती लिटरली मी गेले, ऑडिशन दिली. तिथेच प्रोड्युसर डिरेक्टर बसलेले होते. त्यांनी मला बघितलं आणि पैठणीत टिपिकल मराठी लूक मला बघितल्यामुळे त्यांनी मला तिथल्या तिथेच सिलेक्ट केलं. म्हणजे मला ऑडिशनही त्यांनी मला बघितली असेल आय डाऊट, कारण त्यांनी मला बघूनच सांगितलं की यू आर फायनल. म्हणजे हे कुठेतरी म्हणजे मी इतकी धन्य आहे की हे मला मिळालं. आणि आज 15 वर्ष सातत्याने मला तर लोकांचं प्रेम बघायला मिळतं आहे. मला आज दुसरं नाव मिळालं आहे. मला अनेक लोकांनी माझं नाव माधवी म्हणून सेव्ह केलं. ह्यातही एक गंमत आहे, कारण त्यांचं प्रेम आहे फायनली हे. सो थँक्यू सो मच देवा आणि थँक्यू सो मच प्रेक्षक हो की तुम्ही मला अखंड प्रेम दिलं. आणि नुसते हिंदी नाहीत तर मराठी लोकही आम्हाला खूप, म्हणजे मला असं वाटायचं की मी कुठेतरी सातारा, कोल्हापूर किंवा कोकणात गेले तर लोक मला ओळखणार नाहीत. पण जेव्हा मी तिथे गेले म्हणजे मी अशी होते की हां इथे मी खूप एन्जॉय करेन, इथे मला काही फोटो बिटो कोणाला द्यायचे नाही, ते मी आपली माझी राहील. आणि तिथे गेल्यावर कळलं की ह्याला इथे पण लोक बघतात आपल्याला आणि इथे लोकांना ओळखतात आपल्याला. तर म्हटलं ओ, म्हणजे मराठी लोकही तेवढंच बघतात आणि प्रेम करतात आमच्यावर. तर मला आणखीनच धन्य वाटायला लागलं की वाव, अजून काय हवं आयुष्यात. तर मी तिथेही ते खूप एन्जॉय केलं, त्यांचा प्रतिसाद मराठी लोकांचा. तर खूप खूप मजा वाटली आणि खूप थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. तुमचा हा अखंड प्रवास सुरूच आहे, मालिकेचाही सुरू आहे. यात कुटुंबाची साथ कशी आहे, नवऱ्याची साथ कशी आहे स्पेशली? ती सगळ्यात महत्त्वाची असते आणि ती मिळाली म्हणून मी आज इथं उभी आहे. माझी मुलगी लहान होती जेव्हा मी ही सिरियल घेतली. इवन त्याच्याही आधी जेव्हा मी करत होते तेव्हा मी तिला बाळ असताना ठेवून जायचे आणि मी दुर्गा भागवत म्हणजे दत्ता काका, राजदत्त ह्यांच्याबरोबर ह्यांच्या दिग्दर्शनाखाली मी दुर्गा भागवत नावाची डॉक्युमेंटरी केली. आणि दत्ता काका, तुम्हाला राजदत्त डेफिनेटली तुम्ही नाव ऐकलं आहे आणि त्यांची शिस्तता आणि त्यांचा एकूण कडक रूप तुम्हाला माहिती आहे. ते डेफिनेटली निर्मळ कोमळ पण आहेत आतून, पण जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा ते खूप स्ट्रिक्ट असतात. आणि त्यावेळेला त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणं, बाळाला घरी ठेवून, हे माझ्यासाठी डिफिकल्ट होतं. पण ते त्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या मेहनतीमुळे आणि माझ्या त्या सगळ्या स्ट्रगलमुळे ते सक्सेसफुल झालं. आणि आज लोकांना खूप ती दुर्गा भागवत नावाची डॉक्युमेंटरी आवडली. तर असंच पुढे करत गेले आणि ह्या कुटुंबानी साथ दिली म्हणून हे सगळं शक्य झालं. माझा नवराही खूप, म्हणजे त्याला काही वाटत नाही की मी 5-5 दिवस घरी नसते, मी काही बघितलं नाही, कारण त्याला माहिती आहे की मी जेव्हा घरी असते तेव्हा मी फक्त घर बघते. कानाकोपरा माझा स्वच्छ असतो. त्यामुळे त्याला एक तर मुळात विश्वास आहे की ही जेव्हा नसेल तेव्हा नसेल, पण ही जेव्हा असते तेव्हा ही पूर्ण घराकडे लक्ष देते. त्यामुळे हे दोघांनी सांभाळलं आहे. तो माझी मुलगीसुद्धा CA करते आणि ते पण डिफिकल्ट आहे टास्क करणं, कंप्लीट करणं. आणि कधी मी तिच्याबरोबर तिच्या तो जो स्ट्रेस असेल तिला, तर तेव्हा मी ते हे करायला, म्हणजे थोडंसं तिला काम डाऊन करायला किंवा तिचा स्ट्रेस रिलीव्ह करायला मी नसते.
पण ती हे ॲडजस्ट करून घेते, ती समजून घेते की आई आहे, बिझी आहे, तिला त्रास द्यायचा नाही. तर ती फोनवरनं सुद्धा मला कळू देत नाही की तिला काहीतरी वाटतं आहे, फिलिंग्स, तिला काहीतरी रडू येतं आहे. तर ती खूप कंट्रोल करते. तरीही मला कळतातच फिलिंग, पण वी बोथ आर हेल्पलेस असं होतं. पण तिने खूप समजून घेतलं मला आणि तिच्यामुळे आणि माझ्या नवऱ्यामुळे मी खूपच आज इथपर्यंत तुमच्यासमोर दिसते. आज जर तुम्हाला कोणाला थँक्स म्हणायचं असेल तर तुम्ही कोणाला म्हणाल? सगळ्यात पहिले देवाला, आईबाबांना, ज्यांनी मला जन्माला घातलं आणि त्यांनी इतके सुंदर संस्कार दिले आणि केवळ त्यांच्यामुळे मी या इंडस्ट्रीत आहे. कारण त्यांच्याकडल्या रक्तातनं मला हे कलागुण मिळालेत आणि त्यांनी जसे ते कलागुण जपले ते सगळे माझ्यात आले. माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलीला मी थँक्स म्हणेन की त्यांनी मला सपोर्ट केल्यामुळे मी आज बाहेर पडू शकते आणि मी तुमच्यापर्यंत दिसू शकते. आणि फायनली प्रेक्षक हो, तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या प्रेमाला थँक्स की तुम्ही एवढं प्रचंड प्रेम केलं आमच्यावर. नेहमीच प्रतिसाद देत आलात, आवडलं नावडलं सगळं बोललात, सगळं केलं, त्याबद्दल अतिशय धन्यवाद, अतिशय धन्यवाद. थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा माझ्यावर.